नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटलं की आंब्याचे विविध पदार्थ आलेच. आज आपण पाहणार आहोत सर्वांचा आवडता मऊ आणि रसरशीत आंबा शिरा. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. सुरुवातीला साहित्य पाहून घेऊया. आपल्याला लागेल 1 वाटी रवा, पाऊण वाटी तूप, अर्धी वाटी साखर, 1 वाटी ताज्या आंब्याचा पल्प, दूध, पाणी आणि सुकामेवा. एका साईडला आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात आपण हा 1 वाटी रवा मंद गॅसवर आपण भाजून घेऊया. कोरडाच भाजायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आपण त्याच्यामध्ये तूप घालूया. तर एका बाजूला आपण 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी एकत्र करून गरम करायला ठेवूया. शिरा मऊ होण्यासाठी गरम दूध वापरणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण कढई जो रवा हलका भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता तूप टाकून घेऊया आणि मध्यम आचेवर छान खमंग भाजून घ्यायचं आहे. रव्याचा रंग हलका बदलला आणि छान सुवास सुटला की समजावी रवा व्यवस्थित भाजला गेला आहे. यातच थोडे काजूचे काप टाकून तेही परतून घेऊया. हे दूध आणि पाण्याचं मिश्रण चांगलं उकळलं आहे. आता आपण भाजलेल्या रव्यात ते हळूहळू ओतायचं आहे. आता आपण हे नीट ढवळून घेऊया जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत आणि 2 मिनटं झाकण लावून आपण त्याला वाफ काढून घेऊया. आता 2 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. रवा छान फुलला. बघा कसा रवा छान फुलला आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मँगो पल्प घालायचा आहे. पल्प घातल्यामुळे शिऱ्याला नैसर्गिक पिवळा रंग आणि आंब्याची अप्रतिम चव येते. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर आता आंबा पल्प एकजीव झालेला आहे. आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया. आता मिश्रण जरा ढवळून घेऊया आपण आणि त्यात आपण ही अर्धी वाटी साखर घालूया. साखर आपण कमी घातली आहे कारण आंबा पल्प असल्यामुळे त्याला गोडवा येणारच आहे. साखर चांगली एकजीव करून घेऊया आणि चांगलं मिसळून घेऊया शिरा. शेवटी थोडी वेलची पूड घालून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढूया. पहा, आपला रसरशीत आंबा शिरा तयार आहे. याचा रंग आणि सुगंध खरोखरच लाजवाब आहे. तर असा तोंडात टाकताच विरघळणारा आंबा शिरा तुम्ही नक्की घरी करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.